ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं? राज्यकर्त्यांना समजलं, हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर कोणासाठी आम्ही हिंदी शिकायची? राज ठाकरेंचा सवाल। मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली, मात्र मराठीची सक्ती केल्यानंतर काही जण कोर्टामध्ये गेले। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आम्हाला हिंदीची सक्ती मान्य नाहीच, ठाकरेंची प्रतिक्रिया। दादा भुसे भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांना सांगितलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही। लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती कशासाठी? राज ठाकरेंचा सवाल। स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेत। उद्धव ठाकरेंना भाषणामध्ये सन्माननीय राज ठाकरे असं म्हणावं लागलं। भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका। सत्तेमधील महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर करावी, सिंहासन खाली करो ठाकरे आए हैं। खासदार संजय राऊतांची घोषणा। एक गद्दार काल जय गुजरात बोलला, मालक आले म्हणून जय गुजरात बोलले। जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल का? उद्धव ठाकरेंचा सवाल। तुम्ही जय गुजरात म्हणाला नाही का? तुम्ही लुंगी डान्स केला नाही का? संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना, पण येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये महायुतीच मैदान मारणार। मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देताना संजय गायकवाडांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय।